ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भारतीय जनता पार्टीचा पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट। सालार जंग इस्टेटच्या नावानं हजारो कोटींच्या जमिनी हडपण्याचा कट उघड। छत्रपती संभाजीनगरच्या जमिनींचे मालेगावात बेकायदेशीर दस्तनोंदणी। या पत्रकार परिषदेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ता श्री अजित चव्हाण यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक कागदपत्र माध्यमांसमोर ठेवली। या पत्रकार परिषदेस भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री इंजिनियर हर्षल पवार आणि भाजप कायदा सेलचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट योगेश निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी ॲडव्होकेट योगेश निकम, इंजिनियर हर्षल पवार, तुषार शेवाळे, दादासाहेब जाधव, अब्दुल रहमान, संदीप भुसे, राजेंद्र ठाकरे, विशाल सावळा, अजय वाघ, सुरेश गवळी उपस्थित होते। बनावट जन्मदाखला असेल किंवा इतर अनेक बेकायदेशीर बाबी ज्या राष्ट्रहिताला धोकादायक आहे अशा आपल्या मालेगावमध्ये सातत्यानं उघडकीला येत असतानाच बनावट किंवा बेकायदेशीर दस्त नोंदणी हा आणखी एक प्रकार आहे। हैदराबादच्या निजामाचे पंतप्रधान असलेल्या सालार जंग यांचा वारस आहे असं सांगणाऱ्या एका इसमाची, त्याचं नाव आहे सय्यद अलमदार हुसेन नजफी, याने 2020 मध्ये एक न्यायालयाकडनं प्रमाणपत्र मिळवलं। हा वारसदार आहे, मालक नाही असं स्पष्टपणे न्यायालयामध्ये त्याच्या सांगितलं आणि हे प्रमाणपत्र जमिनीच्या अंतिम मालकीचं प्रमाणपत्र नाही असंही या वारसदाराला प्रमाणपत्र देताना न्यायालयानं सांगितलं। याच्यातली मूळ गोम अशी आहे की या सालार जंगांची संपत्ती छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद आणि आसपासच्या परिसरामध्ये ही संपत्ती शेकडो कोटींची आहे। पण मालेगावमध्ये या हुसेन नसवी यांनी आधी नांदेडच्या मतीन अहमदच्या नावाने एक पॉवर ऑफ अटर्नी केली आहे आणि त्या बनावट दाव्यांच्या आधारावरती मालेगाव इथल्या एनए कन्सल्टन्सीचे भागीदार शेख अखिल, मोहम्मद शफी आणि अजित उत्तमराव पवार यांनी एक पॉवर ऑफ अटर्नी एक दस्त नोंदवला आहे। हजारो कोटींच्या मालमत्ता आहेत आणि आपल्याला ऐकून धक्का बसेल, 10 लाख रुपयाचा मोबदला नवाबाच्या वारसाला आणि 11,000 रुपयांचं मुद्रांक फक्त भरलंय। शासनानं कुठेही आपल्याला मुद्रांक नोंदवता येईल, दस्त नोंदवता येईल आणि त्याचा मुद्रांक भरता येईल अशी जी सवलत दिली आहे त्याचा हा प्रचंड मोठा दुरुपयोग आहे। आणि सालार जंगाच्या संपत्तीशी संबंधित अनेक संपत्ती ज्या आहेत त्या छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद, तेलंगणा या भागामधल्या सामान्य नागरिकांना विकल्या जाण्याची शक्यता आहे। मालेगावमध्ये पुन्हा एकदा अशा पद्धतीने ही बनावट दस्त नोंदणी झाल्यामुळं इथल्या एकूण प्रक्रियेच्या बाबतीमध्ये संशय उत्पन्न व्हावा आणि तो दृढ व्हावा अशी परिस्थिती मालेगावमध्ये आहे। आम्ही आज अधिकाऱ्यांना भेटलो, माननीय मंत्री महसूल बावनकुळे साहेबांना देखील या विषयामध्ये संपूर्ण पद्धतीनं हा विषय समजावून सांगितला जाईल। पण माझं एक आव्हान असेल की याच्याशी संबंधित लोकांनी प्लॉटिंग केलेलं आहे किंवा काही संपत्त्या विकण्याचा प्रयत्न केलेला आहे। महाराष्ट्रातले अनेक राजकारणी त्याला बळी पडत आहेत। राजकारणी किंवा ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत ते बळी पडले तर आपल्याला वाईट वाटणार नाही, परंतु सामान्य नागरिक ज्याच्या कष्टाचा पैसा आहे ते लोक जर अशा या संपत्तीच्या फसवणुकीत बळी पडले तर हे धक्कादायक आहे। पण हे मालेगावमध्ये घडलंय, त्यामुळे महाराष्ट्राचे नोंदणी मुद्रांक महासंचालक यांनी देखील आपल्या मालेगावच्या शाखेमध्ये काय सावळा गोंधळ माजलेला आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। मालेगावमध्ये सामान्यांच्याकरता तुकडाबंदी उठली पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न करतो। सामान्यांची घरं नियमित झाली पाहिजे याकरता आम्ही सरकारकडे भांडतो। पण अशा पद्धतीनं हे अधिकारी आणि मालेगावकर संगनमत करून खोटे दस्त, शासनाची फसवणूक, लोकांची फसवणूक करणार असतील तर हे गंभीर। ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।